रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। एखादा माणूस जवळ राहायला असला आणि त्याच्याकडे जायला इथून काय 5 मिनिटावर आपण जातो. समजा काही कारणाने तो दूर राहायला गेला, त्यावेळी आता तो 5 मिनिटावर राहत होता आणि मी 5 मिनिटं जाणार असं म्हणून चालत नाही. आपल्याला जर त्याला भेटायचं आहे, तो आत्मीय आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तो जिथंपर्यंत राहायला गेला, तो भले 1 मैल असेल नाहीतर 2 मैल असेल, आपण तिथपर्यंत चालत जातो ना. ह्या अध्यायाची जी सुरुवात झाली, वदे वाढवी पंथ या राघवाचा, हा राघवाचा पंथ त्या अर्थाने मनुष्य मात्र जेव्हा सरळ स्थितीत जन्मतः ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत तो होता, तोपर्यंत घर जवळ होतं. तो आता लांब गेला. म्हणजे आम्ही काय असे संस्कार केले किंवा मायेने काय असा कोणत्या प्रकारचा त्याच्यावर मोह टाकला माहीत नाही, कोणत्या प्रकारचं त्याला असलेलं ज्ञान घालवलं, त्याला आवरण आणि विक्षेप जसं म्हणतात तसं ज्ञानावर आवरण घातलं आणि त्याची त्याला वस्तू सापडेनाशी झाली, तो लांब गेला. त्यामुळं ज्याची त्याला वस्तू खरं म्हणजे जवळ होती ती लांब गेली. आणि म्हणून आता अगदी व्यावहारिकदृष्ट्या इथे अभिप्रेत आहे तो अर्थ धरूनसुद्धा हा पंथ वाढवावा लागला, न्यावा लागतो. दर काळामध्ये म्हणजे काळाच्या टप्प्यामध्ये 25 वर्ष 50 वर्ष, दर 25-50 वर्षाला हा पंथ वाढवीत नेणारे लोक असतात. कारण ते काळानुसार माणसाला जवळ असलेला देव लांब 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 जात जातो, त्यांच्यामुळं तो आहे तिथंच असतो. हे त्याच्यापासून लांब गेले काय आणि तो तिकडे गेला काय, व्यवहाराच्या दृष्टीनं तो लांब गेला. आम्हाला आपण नाही का आता पावसाळा आला तर आता आपल्याला असं वाटतं आता कुठं म्हणजे देवळात जाता, कारण आता किती पाऊस आहे, भिजायला होतं, आपली तब्येत बरी नसते, त्यात आपल्याला सर्दीचा त्रास आहे, मग तो उद्या वाढेल, मग बाकीची 4 माणसं आपल्याला म्हणतील. देव जवळच आहे, देव जिथे होता तिथेच आहे, फक्त तो आता लांब झाला. कारण आमचे विचारमध्ये जे आले ते मायेने आवरण घातलं. ती म्हणली तुझी तब्येत बिघडेल, आपलं तू विचार कर, एवढं लांब जायचं आहे, तब्येत बिघडली तर. आता मला सांगा, घरात बसून तब्येत बिघडणार नाही असं कोणी डाव्या हातानं उजव्या हातानं काय लिहू दिले का आपल्याकडे? जे बिघडायचे ते बाहेर, एवढं वारं सुटले, आता हे गारवा आहे, तर त्यांनी बाहेर जाऊनच ती चांगली राहणार, बिघडणार, आणि घरात राहून बिघडणार नाही असं काही आहे का? ती तशी पण बिघडू शकते ना, अशीही बिघडू शकते. बरं, ती शेवटी तब्येतच आहे. एखाद्याचा स्वभावच जसा असतो तसा त्याचा बिघडण्याचा स्वभावच आहे ना. प्रकृती उत्तम आहे, उत्तम आहे म्हणजे आपल्याला वाटते इतका किती काळ सकाळची उत्तम असलेली संध्याकाळी उत्तम नसते, आपल्याला माहिती आहे. संध्याकाळी असं वाटायला ते अंग दुखायला लागलं, पाठी दुखायला लागलं, अमकं झालं तमकं झालं, मग सकाळी इतके छान होता की मग तसंच उत्तम राहायचं. तसं ते नाहीच आहे, तिथं तो स्वभाव आहे, चढउतार होत राहणार, त्याच्यात काहीतरी होत राहणार. म्हणून तर एवढे आपल्याला औषधं पाणी सगळं करावं लागतं. तर मग तसं आता हे जे काय आहे ते बाहेर गेलं नाही, बाहेर नाही गेले, देव लांब गेला नाही. मला माझ्या जे काही ह्याला आत्मप्रेम सुद्धा म्हणता येत नाही, देहप्रेम आहे, तर ह्या देहाच्या प्रेमामुळं त्याच्यावर मायेने आवरण घालून टाकलं. त्याला सांगितलं की एवढं लांब जायचं, छत्री घेऊन जा, नाहीतर रेनकोट घेऊन जा, तर आणि काय घेऊन जा. उद्या भिजलं आणि उद्या काय झालं तर, आता उद्या काय झालं तर हे कधीही माणसाला आहेच की, आणि ते उद्यासुद्धा नाही, आजच आहे. काय झालं तर काय सांगता येते, मग काय सांगता येते, तर मग काय आता समजा थंडीन इथे उल्लेख आहे पुढे, म्हणून म्हटलं मी हे सगळं की थंडीनं माणसाला कुडकुडायला होईल, बाहेर हे होईल, त्रास होईल, सगळं माणसाला होणार आहे. मला देवाची मूल्य काय आहे हे सांगा, मला देवदर्शनाचं मूल्य काय आहे, मला सत्संगाचं मूल्य काय, मला श्रवणाचं मूल्य काय, याच्यावर हे सगळं ठरणार. मग मनुष्य ते लांब गेलं, ठीक आहे आपण जाऊ. समजा पाऊस असला तर काय होईल जास्तीत जास्त, तर पाऊस असला तर थोडंसं भिजायला होईल, मोठी छत्री घेऊन जावी, अलीकडे मिळतात, आपल्याला पुरून होतील एवढ्या छत्र्यासुद्धा अलीकडे मिळतात, तर त्यातली घेऊन जावी. बरं, किती प्रकार निघालेत. बरं, आता तसंही आता अशा ठिकाणी असेल तर मनुष्य वाहनाने येतो, वाहनान घरी जातो. आता कितीसा भिजणार, म्हणजे त्यांनी ठरवलं, खरं आवडतं भिजायला माणसाला, खरं सांगितलं आतून म्हणायचं झालं तर, पण तरीसुद्धा सुचत नाही, तब्येतीच्यावर अवलंबून आहे, हे सगळं खरं आहे. पण त्यामुळे देव दूर गेला
किंवा त्यामुळे दर्शन शक्य झालं नाही, त्यामुळे सत्संग शक्य झाला नाही, असं नाही आहे. आवरण पडलं आहे म्हणून आपल्याला ते शक्य नाही असं वाटतंय. प्रत्यक्षात शक्य काही आहे. आपल्याला उद्या नोकरीची अपॉइंटमेंट आहे. रात्रीचा मनुष्य प्रवाह, त्याला जागरण झेपत नाही, त्याला त्रास होतो, त्याला पित्त सगळं होतं, पण तरीसुद्धा नोकरीत हजर व्हायचे. सकाळी 8ला बोलावले म्हणली, आदल्या दिवशीच रात्री जातो म्हणतो, तिथेच थांबतो म्हणतो. का तर उद्या सकाळी परत नको, गोंधळ नको काय. मग ते कसं, ते जसं का ते मायाचं आहे शेवटी, त्यात पैसे देणार म्हणल्यानंतर मनुष्याला आदल्याच दिवशी जाऊन जावं असं वाटतं की नाही. मग त्यावेळेला मग आपण कुठे थांबणार, काय होणार, ते त्याचाच एका त्रास होणार आपल्याला. पण तिथं तसं वाटत नाही. इथं मात्र असं वाटतं की एवढं सगळं आहे, म्हणजे आपण जरा थांबला, थोडी पावसाने उसंत दिली म्हणजे आपण जाऊ. पावसाने उसंत देणं म्हणजे मायेनं उसंत देण्यासारखं आहे. त्यातही काही वाट बघू नये. जायचं तर जावं, नाही तर जाऊ नये, जमलं तर जायचं असेल तर जावं, काही होत नाही. आणि जे काय व्हायचं ते इथे बसून सुद्धा होऊ शकतं, हे लक्षात ठेवून जावं. म्हणजे मग त्याचा काही त्रास वाटत नाही आणि त्याचं काही होतही नाही. तर अशा अर्थाने हा जो भगवंताचा पंथ आहे तो नेहमी वाढवीत, म्हणजे पुढे पुढे नेत, हे माया पुढे नेते, आपल्याला पुढे जावं लागतं. ते पुढे गेल्यामुळे आपल्याला पुढे जावं लागतं. तर या अर्थाने तिकडे सुद्धा गमवपंथ आनंद या राघवाचा, आता कुठे जायचं आहे मला सांगा, तो इथेच आहे. आता वेणा पावली पूर्णविराम ते आत्मारामच आहे ना शेवटी, म्हणजे तिथेच आहे, म्हणजे आहे ते इथेच. पण मला तिथे जाऊन भेटल्याशिवाय ते इथे आहे हे कळत नाही, म्हणून तिथं जावं लागतं. पांडुरंग तिथं आहे. आज आपण वारीत चालतायत माणसं, तर आता इतक्या लांब आहे, एवढं काय 150 मैल, आजचे आता 240 म्हणजे 50 किलोमीटर म्हणा, तर 250 किलोमीटर जायचं आहे. तर त्यानंतर काय होईल, त्यानंतर काही होणार नाही आहे. त्यानंतर वाटेत जे होईल त्यामुळे तो इथेच आहे हे कळेल, आणि तो सगळ्यांच्यात आहे हे पण कळेल, कारण तोही अनुभव देणारी माणसं भेटणार. म्हणून नेहमी वारीबद्दल मी नेहमी म्हणतो, वारीनंतर पांडुरंग भेटत नाही, वारीत पांडुरंग भेटतो. ज्याला करायची असेल तर त्यांनी करून बघावे की वारीत काय होतं, तर वारीत हे भेटतं. कारण इतक्या थरातले, इतक्या प्रकारच्या गोष्टी समोर तुमच्या येतात की सगळ्या तुमच्या कल्पना मोडून पडतात. श्रीमंतीच्या गरिबीच्या मोडून पडतात, लहान मोठ्याच्या मोडून पडतात, सगळ्या. म्हणजे आपण म्हणतो अनेक वेळेला चालता येत नाही, हे होत नाही, ते होत नाही. लहान अर्भक असतात. मी पाहिलेलं मूल 3 महिन्याचं होतं, तर 3 महिन्याचं मूल त्या ह्याच्यात घालून, झोळीत घालून, बरोबर ते यजमान, ते मुंडासवाले, त्यांचे आजोबा, ही सगळी मंडळी त्या दिंडीतून जात होती. आता मला वाटलं एवढ्या बाळाला लहान कसं नाही, म्हणलं पांडुरंगाच्या पायावर घातल्याशिवाय काय नाही. म्हटलं तिकडं काय घरीदारी, काय पाऊस पाण्याचं. ते म्हणले तिथं ती काय टपरी असते, फार मोठी परिस्थिती नाही, आणि गरिबात भक्ती जास्त असते. हां, तर त्यामुळे त्या अर्थानं गरिबी श्रेष्ठ. श्रीमंतीत भक्ती टिकवणं ही परीक्षा आहे, पण गरिबीत ती गरजही आहे आणि सहजही आहे. तर दोन्ही दृष्टीनं ते चांगलं आहे. तर आता म्हटलं तिकडचं म्हणजे आम्ही एक माणूस आहे ठेवलेला, तो तिथे बघेल. मग आम्ही पेरे करून आलेले आहोत. आता त्याचं उगवून येईल का नाही, आम्ही जातोच आहे की तिथं, तो ठरवेल की. नाहीतरी आम्ही घरात बसून काय उगवून आणणार आहे का. म्हटलं मला म्हटलं बरोबर, तुम्ही जरी समजा घरी थांबला असता आणि एक काय 2 आठवडे नाही आला असता, तर तिथं तुम्ही ते पेरलेलं उगवून आणणार आहे का, ह्या प्रश्नाला उत्तर नाही. उगवून जो देणार तोच देणार, जी भूमी देणार तीच देणार, जो पाऊस पाणी देणार तेच देणार. मग देवाच्या नावाला अडचण कशाला, मग त्या 15 दिवसाला अडचण कशाला. आता हे वारीचं असेल, आपल्या बाबतीत ते देवदर्शनाचं असेल, संध्याकाळचं सकाळचं, नुसतं एक काय किलोमीटर जाऊन यायचं असेल, अर्धा किलोमीटर जाऊन यायचं असेल, मी म्हणतो बाकीचं काय करण्यापेक्षा व्यायामासाठी जरी जावं निदान, त्याची तरी अत्यंतिक गरज आहे ना, म्हणजे त्याच्यासाठी तरी जावं. मग तसं गेलं तर तो देव तिथे आहे. आता आम्हाला का गमूपंथ काय मोठा असा पंथ आहे असं नाही, तो खरं जवळ आहे. फक्त आमचं जेवढ्या कल्पना जास्त, म्हणून महाराज म्हणाले ना, विद्वानांना कल्पना जास्त असतात, म्हणून त्यांना अडाणी आवडतच. तर अडाणी आवडे एवढ्यासाठी की याला सांगितलं की राम म्हणजे काय, आणखीन कुठं जायला लागत नाही, घरात तुमचे देव आहेत ना, तिथे नमस्कार केला की झाला राम. त्याच्या दृष्टीने तिथे राम म्हटलं की तो तेवढं म्हणून कामाला मोकळा झाला, रानात जायला मोकळा, कारण त्याच्या दृष्टीने तिथेच आहे आणि कुठे जायची काही गरज नाही. आणि तू जे म्हणतोयस ना त्याच्याबरोबर तो तुझ्याबरोबर येत असतो, मनमधनं रामराम म्हणत जा. त्यामुळे हे महाराजांचे सांगितलेलं आपल्याला आठवत असेल. शास्त्रीभाऊ होते ते बरोबर चर्चा करायला आलेले ते प्रसंग आहे ना, ते तसं आहे. शास्त्रीभावानं हे शंका, सगुणाची शंका, निर्गुणाची शंका, कशावरनं असेल कशावरनं नसेल, मग डोळ्यांना दिसत नाही, मग दाखवा, अमुक करा तमुक करा, ते म्हणून ह्याच्याकडे बघून म्हणले, तू आता असं विद्वानासारख्या शंकाने घेतात, तू आपलं कसं रामराम सांगितलं तू म्हणत जा, तुझं काम होईल. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. हे त्यांना उत्तर नाही, आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जे काय अर्धा तास किस काढला आहे त्याचंही उत्तर आहे की हे काही करू नको, नुसतं रामराम म्हणत जा, जे व्हायचं ते होत आहे.
त्याचं लक्ष आहे तुझ्यावर, आणि जितकं स्मरण आपलं जास्त होईल तेवढं त्यांना त्यांना ते नाही का अधिक त्याची आठवण होणार. आपल्या घरातलं मनुष्यसुद्धा आपल्यासमोरून 4 वेळा जातं, तर त्याला त्याला वेगळं आठवावं लागत नाही, ते आठवतं. कारण ते सतत समोरून जातं येते, तर त्यामुळे आठवावं लागतं. त्याची वेगळी वेगळी म्हणून बाबा ह्याची घरातल्या माणसाची आठवण ठेवा. आठवण ठेवा म्हणजे ती नसणार, याचा अर्थ असं ज्यावेळी म्हणावं लागतं की घरातल्या माणसाची जरा आठवण ठेवा, म्हणजे आपण घरात नसत असलं पाहिजे. तर ते जर समजा असत असू तर वेगळी आठवण ठेवायचं काही कारण नाही. समोर जे आहे आपल्याला डोळ्यात दिसतंय, जाता येता बघतोय, तर त्या माणसाला, त्या माणसाचं नाव काय, त्या माणसाचं हे काय, चेहरा काय, लक्षात ठेवावं लागत नाही, सहजपणे आठवतं. आता हेच जर आपण म्हणत राहिलो, डोळ्यासमोर मूर्ती येत राहिली, तर ती सहज आठवेल. मग आणखीन बघते ती काय करायची मोठी. मग त्यासाठी ती होत नाही. आम्ही इतके त्या प्रपंचात महाराज म्हणले ना, ते वाक्य अगदी खरं आहे की प्रपंच करावा, त्यात जावं, त्यात ती सगळी कर्तव्य करावी, हे सगळं ठीक आहे. पुढे तीच ओळ आहे की कर्तव्य करावं, हेही ठीक आहे, तर ती करावीत. पण ती करता करता गुंतच झालं होतं. माणसं म्हणा, प्रसंग म्हणा, गावं म्हणा, घटना म्हणा, ह्या सगळ्यात गुंतत जायला होतं. आणि ते एकदा गुंतत गेलं की मग गुरुची हाक ऐकू येत नाही. म्हणून ते म्हणाले की प्रपंचात जावं, पण गुरुची हाक येईल एवढ्याच अंतरावर असावं, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ नये. कारण ते कधीही हाक मारतील, ती एवढी आपल्याला ऐकू आली पाहिजे, इतक्याच अंतरात असावं. कारण भगवंत खरं म्हणजे जवळच आहे, तसे तेही जवळच आहेत, पण तरीसुद्धा आम्हाला लौकिकदृष्ट्या तिथं गेल्याशिवाय दर्शन झाल्याचा आनंद मिळत नाही ना. मग जावं. मग तिथे गेल्यानंतर म्हणून वारीत जाताना कळतं की हे काही वेगळं नाही आहे, हेच आहे, फक्त माझी एवढीशी बघण्याचा दृष्टिकोन होता, तो आता एवढा झाला. कारण या सगळ्यातही जगणारी माणसं किती प्रकारची आहेत. हे अनुभव घेऊन चालणारे, एवढंच 3 महिन्याचं मुलं घेऊन चालणारे, त्यांना काय मिळत असेल याच्यातनं आपण लौकिकदृष्ट्या विचार करा. जे आमच्या ती मुलं सांभाळायला, ते पाळणं काय, त्याचं हे काय, त्याचं हे, त्याला हे व्यवस्था केवढ्या, त्याच्यावर खर्च केवढा, आणि तो जास्त होतो म्हणून मिळवणार जास्त, म्हणजे किती व्याप आपल्या मागे आहेत. तर त्यामुळे ते हाकेच्या अंतरावर राहायला होत नाही. गुरूंच्या हाकेच्या अंतरावर राहायला फार न गुंतलेला पटकन बाहेर पडू शकतो. त्यामुळे त्या अर्थाने गुंतलेले नाही. आणि म्हटलं तर कर्तव्य आहे. इथे जे पुढे म्हटलं आहे, कली माझी मंदावली धर्मभक्ती, ती काही नुसतं काही अमुक एक कुठलं धर्म म्हणून म्हणलेलं नाही. इथे जे म्हणलेलं आहे ते धर्म, याचा अर्थ आपलं कर्तव्याचरण. तेव्हा कर्तव्याचरण हे आता मंदावलं आहे, कारण कलीचा प्रभाव आहे. त्यामुळे मनुष्य त्याचं कर्तव्य, मुलगा मुलाचं कर्तव्य करेल असं नाही, मुली मुलीचं कर्तव्य करेल असं नाही, वडील वडिलांचं कर्तव्य करतील असं नाही, असं काहीतरी झालं आहे. मंदावली धर्मभक्ती. माणसांना कर्तव्यात समाधान असणं म्हणजे वेगळ्या भक्तीचं कारण नाही. कर्तव्यात जर समाधान असेल माणसाला आणि ते त्यांनी पूर्ण केलं असेल, तर त्याला वेगळी आणखीन भक्ती करायला नको, ती त्याची भक्तीच होती. कारण ते कर्तव्य होते. कर्तव्यामध्ये भक्तीचं जे मूळ आहे ते कर्तव्यामध्ये आहे. कारण कर्तव्यात कर्तव्य करून बाजूला व्हायचा विषय आहे. घरातलं जरी असलं, बाहेर जरी असलं, तरी सुद्धा माझं जे काय कर्तव्य ज्याच्याशी जे लागतं ते केलं की संपलं. राम आपण क्षणभर आठवून बघावं की आपण हे आता हे रामाचं वाचलं, महाराजांचं सगळं प्रेम आहे, सगळं आहे, आपल्यात अनेकांना त्याची आवड आहे, हे सगळं खरं आहे. दैवत कुठलंही असो, त्यातल्या त्यात ही जगून गेलेली म्हणून आपल्यासमोर ते आहे. ते त्यात काय आहे तसा विचार केला तर, की राम बाबा रोज जपाला बसला वगैरे. आपण जे रामायण, म्हणजे मी काय रामायण सगळी वाचली नाहीत, पण तरीसुद्धा असंख्य रामायण आहेत, ते राम जपाला बसलाय वगैरे असं असं काही ते आढळत नाही. कधी प्रसंगाला हाक मारली एखादी, तर काय अगस्तींसारखी माणसंसुद्धा तिथे हजर होतात येऊन. ते काही फार मोठी अवघड गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीने नाही. कारण ते काय करतायत ना, ते कर्तव्य ही त्यांची भक्ती, त्याच्यामधून ते बाजूला होतात. मनुष्य कर्तव्यात गुंतलेला, त्या एक तो गुंतत नाही, कर्तव्य करतो. गुंतलंच पाहिजे असं काही नसतं. दुसऱ्याच्या गाडीवर एक ड्रायव्हर म्हणून काम करणारा माणूस आहे मी आहे, तर मी ते काय करतो, तर त्याचं सगळं काम करतो. ती व्यवस्थित ठेवतो, सगळं घासून पुसून सगळं काय करून, ते काय सर्व्हिसिंग सगळं करून आणतो सगळं. आणि मालकाच्या दरात गाडी लावून जातो ना, त्यावेळेला मी इतका तास मीही चालवली वगैरे, ती माझी वगैरे असं काही नाही आहे. ती ज्याची गाडी आहे त्याच्याकडे ठेवली. तसं आता आपलं मन ज्याच्याकडे, ज्यांनी दिलं त्याच्याकडे नेऊन ठेवलं संध्याकाळी की मोकळा झालं. आता दिवसभर मनाची गरज लागणार, बुद्धीची गरज लागणार, सगळ्या क्षमतांची गरज लागणार, ती सगळी मी वापरली. त्याप्रमाणे ते कर्तव्य केलं, ते जास्तीत जास्त चांगलं केलं, भगवंताच्या स्मरणात केलं, हे सगळं केलं. आणि केल्यानंतर आता काय केलं, तर हात जोडले, माझं कर्तव्य झालं. दिवस मावळला, आपलं काम राहिले म्हणून सूर्य थांबत नाही. कर्तव्य करूनही गतिशील व्हावे, तसं आहे. त्याचं कर्तव्य त्यांनी केलं. त्याचे किती तास होते, तर ते समजा 12 तासातले, आज काय दिवसाचे तास असतील त्यावेळेला, कधी 11:50, कधी 11:30, कधी 12, कधी 12:15, जे काही आपल्या ते फार गणित पक्का आहे त्या बाबतीत आपल्याकडचं. तर ते जे काही गणित आहे त्यात ज्या वेळेला लिहिलेले आहे की संध्याकाळी 6 वाजून 10 मिनटं,
किंवा 5:50 5:50 तुम्हाला सूर्य दिसायचा नाही. त्याचं कर्तव्य झालेलं आहे. त्याची भक्ती म्हणजे त्याचं कर्तव्य हेच त्याची भक्ती. त्यानं दिवसभरात त्या अर्थाने, म्हणून कर्तव्य शब्द इथे जे धर्मभक्ती म्हटलं आहे, तर ती कर्तव्यभक्ती, ती लोकांची कर्तव्यभक्ती म्हणावी. कर्म करण्याची आवड नव्हे, कर्तव्य करण्याची आवड. कर्म करण्याच्या आवडीत गुंतलेलं त्याला 10 वाजले तरी त्याचे कर्म संपणार नाही, तसं नाही. त्याचे कर्तव्यापुरतं त्यांनी काम केलेलं आहे. आणि कर्तव्य हेच जर भक्ती म्हणून काम केलेलं असेल तर आणखीन वेगळं काही करायची गरज नाही. आता ते झालं की तो मनुष्य परत तो जसा ड्रायव्हर लावतो गाडी आणि आपल्या घरी निवांत जातो, जेवतो, खातो, त्याला त्याचं काय दिवसाचं मूल्य मिळालेलं असतं, त्याचं जीवन चालतं. दुसऱ्या दिवशी ऑर्डर आली किंवा नोकरीतच असेल, नोकरीत हजर होईल. त्याच्या ड्रायव्हर सुद्धा नोकरीच आहे, तर तशी अनेकांना तशा तऱ्हेची असते. परत गेले तिथे की दुसऱ्या दिवशीचं काम, आज कुठे जायचं आहे, ड्रायव्हर ठरवतो का मालक ठरवतो. क्षणभर विचार केला तर भक्तीचं सगळं रहस्य तेवढ्यात कळतं की मालक सांगतो आज त्याला आज डावीकडे जायचं आहे म्हणून आज डावीकडे जायचं, नाही तर आपण डावीकडे जात असतो ना, हे प्रश्न विचारत नाही कधी, आणि विचारायचे पण नसतात. तर त्या अर्थाने, कारण विचारलं तर परत काम मिळत नाही, दुसऱ्याला सांगतात ते जरा म्हणजे साध्या भाषेत, म्हणजे आता अगदी खाली यायचं म्हणजे आगाऊ दिसत, तर त्यामुळे ते असे ड्रायव्हर चालत नाही. आपण काय म्हणतो ड्रायव्हर म्हणणं म्हणजे त्याला आपण बसल्यावर सुद्धा सांगतात कुठे घ्यायची गाडी, बसल्यावर कुठे घ्यायची गाडी, हे जो विचारतो तो फक्त कर्तव्य करतो, बाकी काही नाही. आता ती डावीकडे घ्या, उजवीकडे घ्या, इथं गावात जायचं आहे, बाहेर जायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, ते मालक ठरवते. तसं भगवंत ठरवेल कुठे जायचं आहे ते त्यांनी जिथे जायचं ठरवलेलं आहे तिथे आपल्याला जायचं आहे, यापेक्षा काही नाही. त्याला न्यायचं आहे आणि नेलं की त्यानं तिथं सोडली की आपण आपल्या जागी निवांत आपलं मळ करत बसावं, स्मरण करीत बसावं. त्यांचं काम 1 तासाचं असेल तर 1 तास बसतात, त्यांचं 2 तास असेल 2 तास बसतात. आणि हेच बरोबर कर्तव्य आहे ना. नाहीतरी जिथं आपलं काम 1 तासाचं आहे तिथे 1 तासच बसावं. आपलं तुमचं जमलं आहे म्हणून आपलं 1-2 तास गेले कसे गप्पात कळले नाही. जसे इथं भक्तीत नाही झालं, भक्तीमध्ये नेहमी भान अंतर्भूत आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. भक्तीत भगवंताचं भान अंतर्भूत आहे, माझ्या ध्येयाचं भान अंतर्भूत आहे. ते झालं की मी दुसऱ्या क्षणी थांबणार नाही. माझं झालं की काम मी निघालो. ते हे का निघालो तर मला त्याचं भान आहे का, मला माझ्या ड्रायव्हरला त्याच्या घरचं भान असतं, मालकाच्या घरी जातो, पण ज्या अर्थाने ते जातात त्या अर्थाने तिथं त्यांचं काही नडलेलं अडकलेलं काही नसतं. गाडी पुसून तयार तुमचे म्हणलात की निघायचं. बरं, काही वेळेला समजा मालकाचं काही काम निघालं, त्याला वेळ लागला निघाला. जे ड्रायव्हर चांगले बरोबर व्यवस्थित काम करणारे आहेत तेच ते कर्तव्य करणारे, धर्मभक्ती ते करणारे असतील तर ते काम करून सहज धरून जातात, त्याच्यावर काय अवलंबून नाही आहे. तर ते हे वारीत गेल्यावर कळतं किती प्रकारचे लोक आहेत. तर ते तिथं लावून गाडी लावून निवांत बसलेले आहेत आणि आता ते म्हणाले की निघायचं. आता कदाचित ते म्हणतील चला चला चला, तर चला चला चला, आपल्याला काय फरक पडतो. आता ते म्हणाले नाही आता अजून 1 तासभर लागेल, माझं जर काय फोन आहे, काम आहे, दुसरं काही आहे, अचानक काही देऊ बोलायचं, ठीक आहे तुमचं झालं, बाहेर आलात की निघायचं. हे कर्तव्याच्या सुद्धा खूप सीमारेषा स्पष्ट असाव्या लागतात. त्या जर तशा असतील ना तर वेगळं भक्तीचं काम पडत नाही, कर्तव्यच मुक्त करतं. पण आता 1 तास झाला मी आलो आहे, आपल्याला 8 तासाचा पगार आहे, आपल्याला 2 तास काम नाही सांगितलं तर त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला 2 तास मिळाले, त्यावेळेस जॉब करणारे लोक आहेत. आज सुद्धा मी बघितलेलं आहे, ज्या ठिकाणी काही कंपनीमध्ये 1 जण आहे तर त्यांच्या कंपनीमध्ये काम पूर्ण वेळाचं नसतं, 6 तासाचं हे आहे परिस्थिती. कंपनी काही बंद होत नाही, कंपनी चालू आहे, त्यांना काम येईल तेव्हा येईल. पण ज्या वेळेला काम नसतं त्यावेळेला ज्या वेळेला असतं त्यावेळेला ते इतक्या तत्परतेनं ते केलेलं असतं की मालकांचे त्याच्यावर विश्वास. आता तुम्हाला 2 तास मी काही काम देऊ शकत नाही आहे, तर तुम्ही बसा. तर त्यावेळेला आपलं प्रवचन वाचन, आपल्या चरित्र वाचन असेल तर मनातल्या मनात जप बसल्या जागी ते करता येतं. नाहीतरी आता, आणि मी म्हटलं मग असं सगळे करतात का, तर तसं नाही करत. म्हणजे बाकीचे लोक आता काही काम नाही आहे, काम असलं की ते हाक मारतीलच, तर तोपर्यंत उठले की खेळायला चालले, याला चालले, तिथं आता असतात अशा गोष्टी आजूबाजूला, रिक्रिएशन त्याच्याबरोबर जोडलेलं असतं आणि काही कायद्यानुसार सुद्धा ते असतं. तर तसं ते जोडलेलं असतं, ते तिकडे निघून जातात. आता काम नाही आहे तर मला नाम आहे ना, काम नसलं तर नाम आहे, नाम हे कामच आहे आणि ते तर माझ्या उद्धाराचं काम आहे आणि आत्ता मला वेळ आहे, कारण काही तासभर काही काम सांगितलेलं नाही आहे, पण नाम घेत बसावं. त्यांचं काम झालं तर ते येणारच, म्हणून पुढे काय करतात, 2 तासांनी काम आलं की ते करतो. मग त्यावेळेला तुम्हाला पुस्तक वाचन वगैरे ते मध्ये आणत नाही. ज्या वेळेला काम आहे त्यावेळेला ते मनापासून करतो, ज्या वेळेला काम नसतं त्यावेळेला ते काम नाही, आत्ता आपल्याला नामासाठी वेळ दिला आहे समजून जप करतो. त्यामुळं असं ऑफिस असूनसुद्धा जप होतो, म्हणजे वेगळं घरी बसावं लागत नाही, एवढा जप दिवसाचा होऊन जातो. आता अशाही परिस्थितीत मनुष्य जर करू शकत असेल, ही सगळ्यांच्या वाट्याला ही परिस्थिती नसेल, पण घरातसुद्धा अशी परिस्थिती त्याच्या पद्धतीनं असणारच.
काही काम नाही. आता काही काम नाही म्हणून काहीतरी काम काढायचं आहे, काही काम नव्हे. ही ही कर्मभक्ती झाली, धर्मभक्ती नव्हे. तेव्हा याच्यातला फरक लक्षात असावा की आपल्याला कर्माची भक्ती आहे का काय. आपलं आहे म्हणून माळा आवरायला काढला, आहे म्हणून कपाट आवरायला काढलं वगैरे, असं काही करायची गरज नाही. आवरायची गरज असली तर ते कर्तव्याचा भाग झाला, ती कर्तव्याचं काम आहे, ते धर्मभक्तीचं आहे. तर त्या ठिकाणी ते करावं. पण नसेल गरज आत्ता तर आपलं उगाच काहीतरी आवरायला काढले, काहीतरी स्वयंपाकघरातल्या ह्या गोष्टी असतात त्यात त्या काही संपतच नाही कधी. तर त्यामुळे तशातलं काहीतरी उगाच काढलं. तर आज मला वेळ दिला आहे त्यांनी, वेळ दिला आहे, तर मला नामाला आणि त्यांची अशी अपेक्षा दिसते की तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था झालेली आहे, सगळं झालेलं आहे, आता राहायला वेळ तर दे ना आम्हाला तेवढा. मग तसा जर देऊ तर मला सांगा आणखीन वेगळी भक्ती करावी लागेल का. आणि जे काही काम करतो आहे ते जर मी मनापासून करतो, माझं स्वतःचंच करतो, माझं जेवढं वाटायला आलेलं आहे भगवंताने दिलेलं आहे तेवढंच करतो, आणि ते केल्यानंतर ते ते अर्पण तत्सत ब्रह्मार्पणम असतो. वेदमते खूण ऐसे असे मगाशी जे येऊन गेलं निवृत्तीनाथांचा आपण करतो तेवढ्यासाठी आहे की सर्व कर्म हे ब्रह्मार्पण म्हणून तत्सत ब्रह्मार्पणम असतो. म्हणजे ते सुद्धा सद्ब्रह्म म्हणून जे ज्याची ओळख देता येत नाही, जे सांगता येत नाही, जे कधीही अस्तित्वात नाही असं होत नाही, जिथे सर्व गोष्टी परत जातात, हे जे सत्याचं स्थान जे ब्रह्म, तर त्या सद्ब्रह्माला ते कर्म अर्पण असो. आता ड्रायव्हिंग केलं, घरातलं काम केलं, ऑफिसमधलं केलं का व्यवसाय केला, त्याच्याशी काय संबंध नाही. सर्व ब्रह्मार्पण, कर्म करी जाणं. ह्याच्यात आणखीन काय वेगळं सांगितलं मला सांगा. की त्यांनी त्यांचा म्हणण्याचा उद्देश तोच होता. आता हे जे आहे वेदमते खूण ऐसे असे, कारण तेच शेवटी तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, आणि जो कोणी या विश्वाचा चालक ज्याने निर्माण केलं, जो चालवतो आहे खऱ्या अर्थाने, आणि ज्याच्यात हे लय पावायचं आहे, तर विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. आता हे काम संपल्यानंतर मग आपल्याला ओझं कुठे राहिलं. काळभैरवाच्या याच्यामध्ये आपण त्यावेळेला अर्थ पाहिला होता, तर कर्मपाशमोचकम जे म्हणलेलं आहे ना, ते त्याचं आहे. आणि अडकलेली कर्मानीच आहे सगळे, जे आत्ता जे अडकलेले वाटते, त्रास होतो, वाटत राहतं बरोबर झालं आहे, तरी तसं वाटतं आपण बरोबर केलं आहे, आणि पण तरी पण अडकलाच की. कशात अडकला हा मुद्दा नाही. महाराज म्हणले काय की मित्र भेटला काय आणि त्याच्याशी गप्पात वेळ गेला काय, आणि शत्रू वेळा काय भेटला आणि भांडणात वेळ गेला काय, गाडी चुकली हे खरं, हे जे मुद्दा आहे ना तो बरोबर आहे ना. मग तसंच आहे ना हा, की जर समजा हे असं झालं आणि ते खूप चांगलं झालं, कारण मग असं ते चांगलं झालं असेल, आपल्या हातनं आज चांगलं व्हायचं होतं, देवाची इच्छा होती, आपण तर काय रोज त्याच पद्धतीनं करतो, म्हणजे मनापासूनच करतो. पण एखाद दिवशीचं चांगलं होतं, एखाद दिवशीचं आपल्याला स्वतःला चांगलं नाही असं वाटतं, त्याच्यावर कुठे अवलंबून आहे. जगाला काय वाटलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भगवंताला जगाला जे द्यायचं होतं ते त्या दिवशी त्यांनी दिलं, माझ्या रूपाने दिलं. आता ते आपल्याकडे आता ह्या धर्मशास्त्रामध्ये ह्याच्यात नाही काय ते म्हणतात हाताला हात लावा, म्हणजे काय की तुम्ही आहातच, त्या कर्माचे धनी तुम्ही पण आहात, आणि त्याचे तुम्ही करते पण तुम्ही आहात. फक्त आता शेवटी असं आहे, एकट्याला सोपं आहे ते करणं, आणि त्यामुळे ते आता दोन माणसांनी पळी पाणी दोन माणसांनी कसं होणार, हे कारण हात लावला चालतो, म्हणून ते धर्मशास्त्रात तसं होतं. त्याने हात लावला तर ते त्यांनी पण पळीत पाणी दिलेलं आहे. तत्सत ब्रह्मार्पण वस्तू म्हणताना हात लावले असेल तर ते त्यांनी पण ते अर्पण केलेलं आहे. आता त्याला हे भान पाहिजे, व्यक्तीत भान अंतर्भूत आहे म्हटलं ना, ते असं आहे की हे जे काही कर्म झालं ते भले तुम्ही देवाची पूजा केली असेल, आणि काय व्रत केलं असेल, काय केलं असेल, जे काही केलं आहे ते त्याच्या कृपेनं झालं. त्याला माझा हात लागायचा होता, तर ते इथे अगदी साक्षात हात लागतो. तर त्या साक्षात हात लागला, ज्यांनी केलं, ज्यांनी सांगितलं किंवा ज्याच्यासाठी केलं, त्याला ते अर्पण केलेलं आहे. आता मला त्या कर्माचा म्हणून सुद्धा काहीही मागे अवशेष नाही. कर्माचा चित्तावर परिणाम न होणं हे कर्मभक्तीचं लक्षण आहे, आणि तीच धर्मभक्ती आपली. तर आपली जी धर्मभक्ती ती तीच की म्हणजे काम केलं झालं. आता मग काय होतं, मग ह्यांची चित्त हलकी राहतात. ते मामांना जी 2 मिनिटात झोप लागते किंवा तात्यासाहेबांना जी लागायची, त्याची कारणं त्याच्यात आहेत. आम्हाला सगळं कर्म करायची उसाभर करून सुद्धा पुन्हा अर्धा तास तळमळत राहावं लागतात, झोप घ्यावं लागते, झोप घ्यावं लागते. झोप लागत नाही आहे ना, आपण माळ घ्यावी ना, तिच्यात एक गुण आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय, आमची वेळ झाली. तिच्यात तो गुण आहे. त्यामुळे जो गोळीत नसेल, म्हणजे आता कोणाच्या पोटावर पाळण्याचे नाहीत, त्यांच्या ते व्यक्त्यात विकू, पण तरीसुद्धा शेवटी ह्यात फार छान गुण आहे. घ्यायला गेलं की नाही, एक दुसरी झाली तरी खूप झालं. सगळ्या मिनिटाला डोळे मिटायला लागतात. आणि जे काय एवढं, आणि का असं होतं हाही विचार करावा, की माझ्या मनावर ते चांगलं झालं म्हणून परिणाम झाला, का कमी पडलं म्हणून परिणाम झाला, बरोबर झालं नाही म्हणून असं वाटलं, लोक त्याला नाव ठेवले म्हणून तसं वाटलं, काय झालं, त्या कशानं तरी ते चित्त हल्लेलं आहे. ते एकदा स्थिर होईपर्यंत आहे, तेवढा काळ आपल्याला थांबणं भाग आहे. आपल्याकडे ते काय असते याच्यासाठी भक्ती आता थांबणार, पण तरीसुद्धा एक वेळ सांगून मग थांब. काय होते भक्तीची, म्हणजे खरं सांगायचं तर इथे जे धर्मभक्ती म्हटलं, मी त्याला स्वधर्मभक्ती म्हणतो. इथे कलिमाजी वंदावली काय आहे तर स्वधर्मभक्ती वंदावली.
जर ज्याच्या जागी जो तो आपला धर्म पाळेल तर वेगळं काही करावं लागणारच नाही कोणालाच. जो तो जे ते काम करून मुक्त होईल. त्याच्यासाठी वेगळी मुक्ततेसाठी वेगळी व्यवस्था, वेगळं काही कर्म ही गोष्ट राहणार नाही. तर ते आता राघवाचा पंथ का वाढावी ती तिथून आपण आता हे चाललो आहोत. तर राघवाचा पंथ अशासाठी तो स्वधर्माचा भक्त आहे, त्याला राज्यावर बसायचं आहे, ठीक आहे, राज्याभिषेकाची सगळी तयारी आहे, तर त्याची पण तयारी आहे. तर दुसरी दिवशी त्याला कळलं आपल्याला काय राज्य मिळणार नाही आहे, ते आहे आपल्या भावाला मिळणार आहे, आणि आपल्याला हे सगळं सोडून आपल्या काय वनातली वस्त्र लावून वनात जायचं आहे. वनात जायचं आहे, वडिलांची आज्ञा, ठीक, वनात जातो. आता किती किती स्वधर्म भक्ती असेल तर त्यासाठी त्याचा पंथ वाढू दे का, तर हे लोकांना यातून तरी कळू दे. मी म्हणतो त्या चरित्रातून कळलं तरी चालेल, घटनेतून कळलं तरी चालेल, आणि तशा घटना याच्यामध्ये कितीतरी आहेत. त्यामुळे आता माझं कर्तव्य काय, तर मग बाबा हे येणार आहे का वनामध्ये, नसेल तर तू इथे राहा, मला जायला सांगितले, तुला थोडं जायला सांगितलं. त्यामुळे पत्नीला हा आग्रह नाही, मला जायला सांगितलं आहे त्यामुळे मी जातो, तुला यायचं असलं तर मी घेऊन जायला तयार आहे, माझी जबाबदारी आहे, आणि मी ते सांगेन तसं. पण आज राज्यावर बसायचं आणि दुसऱ्या दिवशी बसायचं नाही, ह्या दोन गोष्टी आपल्याला एकाच वेळेला, सर्वसामान्य माणसाला अवघड आहे हे काम. पण जो भक्तीतला असेल, म्हणजे त्याचं जे स्वधर्माचरण म्हणतो ना, इथे जी धर्मभक्ती म्हटलेली आहे, तर ती किंवा राघवाची भक्ती ही जी म्हटली, तर ती तशी काय आहे ह्याचं एक आपल्याला एक फक्त छोटंसं, मी मागे एकदा बोललो होतो तसं छोटंसं उदाहरण आहे. आपल्याकडे हलत्या बाहुल्या असतात, त्याला जे खाली लीड लावले असं बोचा खाली त्याला दगड किंवा हे काही कुठल्याही पद्धतीचं जी वजनदार वस्तू खाली लावलेली असते, बाहुलीला टिचकी मारली की बाहुली हलते. हे जगात आपलं कायम चालूच राहणार आहे. ज्यानं हे व्यवस्थित बुडाशी म्हणजे तळाशी म्हणजे त्याच्या पायाशी ज्याच्या भक्ती असेल, तर थोड्या वेळाने काही ना ती बाहुली स्थिर होईल, आणि ज्याच्या पायाशी ते नसेल ती गरगरत जाणार आणखीन दुसरीकडं. म्हणजे तिथं थांबेल असंच नाही, टिचकी मारल्यावर ते त्या जागेवर तर नाहीच, पण आणखीन दुसरीकडे कुठे जाईल हे पण सांगता येत नाही. याचं कारण का, तर तळाशी मूळ पायाला जे भक्तीची गरज आहे ती नसते, म्हणून तसं होतं. ती जर भक्ती पायाशी बरोबर बसलेली असेल तर हे सगळं झालं की लगेच स्थिर व्हायला होईल. आता स्थिर व्हायला वेळ जेवढा लागेल तो प्रत्येकाच्या चित्तात जेवढा फरक तेवढा स्थिर व्हायला वेळ लागतो. आता चित्तात जास्त जर खळबळ असेल तर स्थिर व्हायला थोडा जास्त वेळ लागेल. आपण जर मोठा दणका दिलेला असला त्याला, आणि ती जर बूड जर कमी ह्याचा प्रमाणातला असेल तर ते स्थिर व्हायला वेळ लागतो. बूड पक्क असेल तर तुम्ही जोरात जरी धक्का दिला तरी सुद्धा ते लवकर स्थिर होतं लगेच, त्याला फार वेळ लागत नाही. म्हणजे ते म्हटलं ना झोप लागत नाही, तसं काय होत नाही, झोप लागते. म्हणजे रजावर बसायचं तरी झोप लागली, वनात जायचं तरी वनात गेल्यावर झोप लागते, हे होऊ शकतं. तर हे कळण्यासाठी कलिमाजी मंदावली धर्मभक्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. आता हे ज्यांनी ओळख करून दिली त्या मुमुक्षुजनांचा आसरा उपकार किती मानावे, आणि हे आपल्याजवळ भूमिस्थित गुप्त ठेवा, वरी बैसोन नसे ठावा, आयता काढून हाती द्यावा ऐसे केले. असं कोण आपल्याला आयता हाती देणार मला सांगा. तर ते ज्याने दिलं त्याचे उपकार, म्हणून उपकार किती मानावे, कसे काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, हे जे आहे ते त्यातून उद्भवलेलं आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आपल्याला वेळेत थांबू. पावसा पाण्याचं घरी वेळेत गेलेलं बरं असं आपल्याला घरी सांगितलेलं असेलच, तर त्यानुसार असेल नसेल तरी आपण आपलं ते काम करूया चांगलं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय
की जीवनस्मरण